फायनली आपण पोहोचलोय पळसदरीला आणि आपल्यासोबत कोण कोण आहे बघा. पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये आहेत रवी दादा आणि चला वाड्यात जाऊया. सो वाडा बघा, असा काही वाडा आहे. हो 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 हो, अरे गाय पण आहे, वाव. तर दादांनी बाबांना सांगितलं की ह्या जागेमध्ये 22 दिवस स्वामींचं वास्तव्य होतं आणि ही मला जागा मठासाठी द्याल का. 15 मिनिटाचा रस्ता होता पण आम्ही 1.5 तास लावला आणि 1.5 तास ना निसर्गाच्या सानिध्यातून ना चालत चालत ना आपण पोचलोय स्वामींच्या मठात. ह्या पायऱ्या उतरायच्या आहेत तशा आणि ना ध्यान मंदिराकडे जायचं आहे. येतोय आवाज, आय थिंक ना धबधबा पुढेच आहे. चालता चालता ना नाकी नेऊ आले आणि धबधबा आलाय. इतका मोठा नाही आहे बट असो, लोक इथे कपडे धुतात यार. रात्रीचे वाजले 3 आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल हा इतक्या रात्री काय करतोय. तर आपला ना पुन्हा एकदा प्रवास होतोय पळसदरी स्वामींच्या मठात. आपण लास्ट टाइममध्ये प्रवास केलेला तिथेच, पण हा प्रवास ना मी सोलो नाही करत आहे. ह्या प्रवासात आपल्यासोबत ना एक खास व्यक्ती आहे. ते खास व्यक्ती कोण आहे ना तुम्हाला थोड्या वेळात समजेल. तर जेव्हा मी यूट्यूबचं करिअर स्टार्ट केलं होतं ना तेव्हा ना मी एक यूट्यूबर आहे आर रवीचा, तुम्हाला माहिती असेलच. त्याला पाहून ना मी शिकत गेलो आणि यूट्यूबचे व्हिडिओज बनवत गेलो. मग पहिल्यांदाच ना मला ना दादासोबत ना प्रवास करायला आणि व्हिडिओ बनवायला संधी भेटली आहे. त्यासाठी मी आता आलो अंधेरीला, अंधेरीकडे गोंदवली. तर आपला प्रवास एकदा पुन्हा एकदा होणार आहे पळसदरी. तर हा प्रवास कसा असेल, काय काय आपल्याला पाहायला भेटेल आणि शिकायला भेटेल मेन करून. तर चला हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. रात्रीचे वाजले 3:30 आणि आता आपण जस्ट पोचलो आहे गोंदवली. दादाच्या बिल्डिंग खाली जाऊत. दादासोबत जस्ट बोलणं झालं. तो म्हणाला मी एक 10 मिनटात येतो. तर थोड्या वेळात थांबूया आणि पटकन निघूया अंधेरी स्टेशनला. सो गाईस फायनली आपण पोहोचलोय पळसदरीला. तब्बल ना तासभर 2 तास प्रवास करून ना दादरवरून आपण आलो आहे ठीक 7 वाजता पळसदरीला. आणि आपल्यासोबत कोण कोण आहे बघा. पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये आहेत रवी दादा. तर रवी दादा सांगायचं झालं तर मी जेव्हा करिअर स्टार्ट केलेलं यूट्यूबचं तर दादाचे व्हिडिओज बघायचो आणि शिकायचो आणि ते इम्प्लिमेंट करून आपले व्हिडिओज तू जे बोललो त्याप्रमाणे तू फॉलो केलं आहे. सो पहिल्यांदा दादासोबत आज प्रवास करणार आहे आणि व्हिडिओही करणार आहे. तर आय होप तुम्हाला हा प्रवास आवडेल, व्हिडिओ आवडेल. तर नक्की पुढे ब्लॉग कंटिन्यू पहा. आणि आपल्यासोबत अजून एक जण आहे सतीश दादा, ह्यांचा पण चॅनल आहे यूट्यूबवर. नक्की व्हिजिट करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. आडावडे. आणि ना अर्ली मान्सून आहे आणि निसर्ग बघा पूर्ण हिरवगार झालाय, पूर्ण हिरवगार झालाय. राईट साईडला ना थोड्या वेळा आधी ना फॉग होते आणि फॉग तुम्हाला माहिती आहे, फॉग जमा झाले ना डोंगरावर तर किती भारी अप्रतिम व्ह्यू दिसतो. सो चला प्रवास करूया. तुम्ही पळसदरीला उतरल्यावर ना तुम्हाला थोडं पुढे चालत जायचं आहे आणि राईट साईडनी ना चालत जायचं आहे मठाजवळ. सो इथून 15 मिनटं वॉकिंग आहे. दादरवरून ना भरपूर सारे ट्रेन्स आहेत ते तुम्हाला पळसदरीला सोडतील. आयदर तुम्ही कसारावरून येऊ शकतात नाहीतर पळसदरी डायरेक्ट तुम्हाला खोपोली ट्रेन पकडावी लागेल. तर ती 4:45 आहे, 4:45 आहे. सो त्यानंतर पण बऱ्याच ट्रेन्स आहेत पण इंटरव्हल्स नंतर आहेत. तर चला आता तुम्हाला आम्ही ना मठात घेऊन जातो. कोणताही प्रवास करायच्या आधी ना बाप्पाच्या नामास्मरण प्रवास चालू करूया. तर माझ्यासोबत बोला, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. थोडं पुढे वॉकिंग आल्यावर ना तुम्हाला राईट साईडलाच ना हा जो बंधारा दिसतोय हा ॲक्च्युली पळसदरी धरण आहे, लहान धरण आहे. आणि ह्याच्या लेफ्ट साईडलाच ना मठ आहे. सो आपण लास्ट टाइम प्रवास केला होता ना तर आपण प्रवास बाय रोड केलेला डॅमच्या अपोजिट साईडनी आणि आपण डायरेक्ट मठाजवळ गेलेलो. पण हेवी आपण प्रवास करतो ना ते हवी आपण ह्या रोडनी प्रवास करतोय, ह्या निसर्गाच्या सानिध्यातून प्रवास करतोय. मावशी कोणती भाजी आहे? रानभाजी आहे. कोणती कोणती आहे मग टोपलीमध्ये, कोणती कोणती भाजी आहे आणि कोणती आहे मग? अळूची पानं. कशी आहेत ती? कशी आहेत ती? 30 रुपये. आणि कुठे झालं विकायला तुम्ही? कर्जतला. डेली? चालेल चालेल. सो गाईज बघा सकाळ सकाळी ना रानभाजी ना काही बायका आहेत मेहनतीने ते घेऊन चालले आहेत कुठे कर्जतला विकायला.
आणि हे बघा तुम्हाला ना मी काहीतरी दाखवतो आता इथून एक चांगला व्ह्यू दाखवतो. एक मस्त वाट आहे आणि आय डोंट नो कॅप्चर होतं की नाही पण होईल. सो हे आहे पळसदरी धरण. आपण पुढून तर पॉईंट एन्जॉय करूच पण खाली बघा. जस्ट इमॅजिन पावसाळ्यातून हा व्ह्यू काय असेल. कारण की ना सध्या सुकलं आहे, तुम्हाला फक्त दगडी पाहायला भेटत आहेत. पण पावसाळ्यातून ना जेव्हा पाणी ना सोडलं जाईल ना धरणातून तेव्हा पाणीतून वाहत असेल आणि वाहतं पाणी बघून ना इतकं सुंदर अप्रतिम व्ह्यू असेल ना हा. अर्ली मान्सूनमुळे ना परिसर तर हिरवागार झाला आहे, त्यामुळे ना 4 चांद लागलेत प्रवासाला. तर चला मग पुढचा प्रवास आपण असाच एन्जॉय करू, फिरत जाऊ. पण थोडं पुढे आल्यावर ना तुम्हाला एक गावचा फील होईल. कारण की ना इथे तुम्हाला ना वाडा आहे बैलांचा, समोरच माझ्या बैलांचा वाडा आहे आणि आतमध्ये ना बैल आहे. तुम्हाला माहिती आहे मला बैल किती आवडतात ते. सो आत बघा बैल आहेत, म्हशी आहेत बघा, म्हशी बघितली. सो म्हशी आहेत आणि शेणांचा वास आहे ना एकदम भारी वास येतो शेणांचा. इथे आहे का नाश्ता आहे? अरे अच्छा बघा बराला पण ह्या वाटेतून आलो, खूप काही पाहायला भेटलं आपल्याला ह्या वाटेत. दादा ना आपल्यासाठी खास चहा बनवत आहेत. चहा बनवेपर्यंत ना आपण ना वाड्यात जाऊया आणि वाड्यात तुम्हाला माहिती आहे मला बैल किती प्रिय आहेत. सो वाड्यात जाऊया आणि वाड्यातला जो शेणाचा वास येतोय ना भारी वाटतंय. असं वाटतंय की गावी आलो आहे माझ्याच. चला वाड्यात जाऊया. सो वाडा बघा असा काही वाडा आहे आणि चला एंट्री करूया वाड्यात. हो अरे गाय पण आहे, वाव. समोर 2 म्हशी आहेत आणि राईट साईडला गाय आहे, गौमाता आहे. सो किती भारी वाटतंय. ॲक्च्युली एकदम थोडं खंडर आहे बट हा जो शेणाचा वास येतोय ना, शेणाच्या वासामुळे ना असं वाटतं की गावी आलो आहे आज. तर किती भारी वाटते बघा. राईस फायनली चहानंतर ना कांदे पोहे आलेत आपले आणि वर बघा खोबऱ्याचं किस, ऑथेंटिक कांदे पोहे. चला मग ह्या निसर्गात ना ह्या कांदे पोहेचा आनंद घेऊया. मठ जो आहे तो 1993ला चालू झाला. 89ला पहिलं स्वामींचं 108 महायज्ञ झालं. त्याच्यानंतर मग दादांच्याच म्हणजे याच्यामध्ये आलं की स्वामी स्वतः प्रत्यक्षात त्यांना येऊन दर्शन दिलं आणि सांगितलं की माझं तिथे वास्तव्य होतं 22 दिवसाचं. तर तुम्ही तिथेच जर का एखादा छोटासा मठ बांधला, मंदिर माझे वास्तव्यात तिथं वास्तव्य होतं तिथं, तर चांगलं होईल. तर दादांनी नंतर जागा शोधण्याचं हे केलं, सुरुवात केली. तर तिथं आल्यानंतर मग स्वामींनी प्रत्यक्षात त्यांच्या अंगावरती शहारे आणून असं हे केलं की मी इथंच 22 दिवस वास्तव्याला होतो. तर मग दादांनी मला बाकी आम्ही सगळे फिरत होतो तेवढ्यात विचारलं की बाबा ही जागा कुणाची. तर बाबा बोलले की ही माझी जागा आहे. काय झालं? तर दादांनी बाबांना सांगितलं की ह्या जागेमध्ये 22 दिवस स्वामींचं वास्तव्य होतं आणि ही मला जागा मठासाठी द्याल का? तर बाबा बोलले ठीक आहे, स्वामींचंच जर मठ होत असेल तर त्या जागेला काय एवढं आहे आणि इथं पावलं लागणारी आहेत ती स्वामी भक्तांची पावलं लागणारी आहेत, एवढ्या लोकांची पावलं लागणार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय मग अगदी बिनशर्त ती जागा आम्ही स्वामींना दिली. म्हणजे स्वामी या ठिकाणी 22 दिवस वास्तव्याला होते. त्याच्यानंतर मग इथं आता मठाचं तर आता भरपूरच प्रचिती झाली आहे. लोक येणारी एवढी बाहेर नाही येतात, आपल्या इथलीच नाही तर बाहेरची. आता परवा एक अमेरिकेशी मला फोन आला होता राहुलचा लॉग बघून. अच्छा तर त्यांनी फोन केला आणि त्यांना अन्नदान करायचे आपल्या इथं. तर त्यांनी परवाच मला हे केलं आणि सांगितलं. मग त्यांना मी मठातला जो ह्याचा नंबर आहे जो आपण अन्नदान देखील करू, अन्नदान करतो त्याच्यासाठी जो नंबर आहे तो नंबर त्यांना दिला. परवा त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आता थोडं जेव्हा तारीख, कारण 2-2 वर्षाची वेटिंगला आहे. भेटू मग. कांदे पोहे खूप छान होते, चहा पण खूप भारी होती, एकदम घरची फिलिंग वाटली. चला मग स्वामी समर्थ. सो काही चला पुढे जाऊया. आता नाश्ता वगैरे करून झाला आणि पावसाही थोडं ढगाळ वातावरण झालंय. थोडं ना ढगाळ वातावरण झालंय, कदाचित पाऊस पडू शकतो. सो बघूया. आणि मी असं ऐकलं की पळसदरीचा वॉटरफॉल पण चालू झालाय. सो आपण ना दर्शन केल्यावर ना पळसदरीचा वॉटरफॉल पण बघू. पाठी बघा. बापरे एकदम घरची. अरे हो निगुडकर काकांच्या राईटने आल्यावर ना थोडं पुढे ना तुम्हाला एक लँडमार्क आहे, एक पॉईंट आहे जी आहे विहीर आहे. सो तुम्हाला विहिरीच्या बाजूने जायचं आहे चालत मठाजवळ.
सो आधी आपण जाऊ ना ती विहीर ना एक्सप्लोअर करूया किंवा पाहूया, कारण की ते ना बरेच ना महिला ना पाणी भरण्यासाठी आले आहेत. सो चला मग बघूया. बेस्ट शॉट आहे. बघूया टाका. अरे भरली आहे जाम. 15 मिनिटाचा रस्ता होता पण आम्ही 1.5 तास लावला आणि 1.5 तास ना निसर्गाच्या सानिध्यातून ना चालत ना निसर्ग अनुभव एन्जॉय करत ना आम्ही पोचलो. आपण पोचलो आहे स्वामींच्या मठात. तर फक्त 10 मिनिटाचा रस्ता आहे, तर तुम्ही वॉक करत याल पटपट, पण आम्ही 1.5 तास लावला. एनिवेज तर लेफ्ट साईडला आहे स्वामींचा मठ. आता आत जाऊया. कदाचित गर्दी कमी असेल, सकाळची वेळ 8 वाजलेत. चला मग आज जाऊन स्वामींचं दर्शन करूया आणि नंतर मग पळसदेरी धरण असेल किंवा पळसदेरीचं डॅम असेल तो फिरूया. स्वामींचं दर्शन झालं मस्तपैकी. आपण इथून एंट्री केली आणि लेफ्ट साईडनी ना चालत ना दादांचं दर्शन घेऊन ना आपण स्वामींच्या मठात पोचलो. त्यानंतर ना मठातून बाहेर पडल्यावर ना इथे शेजघर आहे. शेजघरमध्ये स्वामींचं दर्शन घेऊन ना आपण पुन्हा इथून बाहेर येऊन ना आपण आता चाललो आहे इथे अंडरग्राऊंड. कुठे चाललो आपण चाललो आहे ध्यान मंदिराकडे. सो आतमध्ये जर तुम्ही जाल ना एक वेगळी वाईब तुम्हाला फील होईल. लास्ट टाईम ना मला शूट करायला भेटलं नव्हतं कारण की ना गर्दी होती. पण आपण ना आता खाली अंडरग्राऊंड जाणार आहोत मठाखाली. तिथे ध्यान मंदिर आहे. तर चला ह्या पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावं लागेल. कुठे? ध्यान मंदिराकडे. चला मग जाऊया ध्यान मंदिराकडे. सो हे बघा, आपण ना आपल्याला ना ह्या पायऱ्या उतरायच्या आहेत तशा आणि ना ध्यान मंदिराकडे जायचं आहे. स्वामींचं मठ वर आहे आणि खाली ध्यान मंदिर आहे अंडरग्राऊंड. जर तुम्ही कर्जत खालापूर ह्या रोडने येत आहेत ना बाय रोड, तर तुम्हाला ह्या रोडने यायचं आहे. आणि इथे आल्यावर तुम्हाला लेफ्ट साईडला ना श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी हा बोर्ड दिसेल. तिथून लेफ्टने ना तुम्हाला सरळ जायचं आहे. अगदी ना फक्त हाकेच्या अंतरावर मठ आहे. आपण लास्ट टाईमने ह्याच रोडनी प्रवास केलेला, बाईकने आलेलो. ट्रेनने आलात ना की तुम्ही पाठच्या रोडने येणार, पाठच्या द्वारातून येणार. सो असं काही आहे. आणि बाहेर आल्यावर ना राईट साईडलाच ना थोडं अंतरावरच ना पळसदरी धरण आहे जे आपण पाठी पाहिलं होतं. तर चला धरणात जाऊया. समोर जो डोंगर आहे ना तो आहे सोमगिरी किल्ला. मला एक्झॅक्ट माहीत नाही, तुम्हाला माहिती असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लेफ्ट साईडला पळसदरी धरण आहे आणि ह्या धरणाच्या समोरच ना इथे धबधबा आहे ह्या साईडला. सो आता मग तो धबधबा आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे. आपल्याला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल की धबधबा चालू झाला आहे की नाही पळसदरीचा. बघूया. तर चालू झाला असेल तर एन्जॉय करूया फुल. आणि थोडी पावसाची वाट बघतो कारण की ना ऊन बेकार आहे. आता ऊन ना खूप जास्त ऊन आलं आहे आणि पावसाचं ना नामोनिशान नाही आहे. सो पाऊस पडेल की नाही माहीत नाही, वेट करा. पाऊस पडला ना फुल एन्जॉय करूया. चला मग ब्लॉगना शेवटपर्यंत नक्की पहा. धबधब्याचं अत्ता पत्ता काही नाही, बट पावसामुळे ना रस्त्याचा चिखल झाला आहे आणि रस्ता कोणाला माहीत नाही. आणि रस्ता विचारत कोणालाच माहीत नाही ॲक्च्युली की धबधबा कुठे आहे, धबधबा वाहतो आहे की नाही ते पण नाही माहिती आहे. काही जण म्हणतात की धबधबा वाहतो आहे, काही जण म्हणतात की धबधबा अजून चालू झाला नाही आहे. देव जाणे. आणि ऊन इतका आहे ना यार, थोडा पाऊस पडला असता ना बरं झालं असतं. एनिवेज चिखल बघा
पायाखाली एवढा चिखल आहे पावसामुळे, ही परिस्थिती आहे. अजून जेव्हा जास्त पाऊस पडेल ना, मुसळधार पाऊस, तेव्हा तर पुन्हा चिखलच होईल. एनिवेज, कुठून धबधबा इथून हैसून आहे? किती मिनटावर आहे साधारण? 10 मिनटं असेल ना? 10 मिनटं ना? चालेल. वाट चांगली आहे का? चांगली ना? सो चला, चालतोय शोधत शोधत, विचारत चाललो आहे. आणि काय जवळ आहे ना? चालेल चालेल. सो लोकल्स भेटलेले. नशीब त्यांनी सांगितलं आपल्याला की धबधबा इथून काही अंतरावरच आहे. एक तलाव लागेल, तलावानंतर मग धबधबा आहे. आणि पाणी आहे ते म्हणत आहेत. आता नक्की जाऊन बघूया की पाणी आहे का की नाही. पुढे आल्यावर ना आपल्याला एक बंधारा लागेल. आय थिंक हे ना धबधब्यावरूनच येतं आहे. आणि इथे खोल असू शकतो, सांगता येत नाही. बट पावसाळ्यातून ना हे पूर्ण भरत असेल. सो बघूया कधी पावसातून वेळ भेटला ना आपल्याला, जुलैमध्ये यायला तर आपण येऊ. पण तोपर्यंत बरं बघा हा व्ह्यू बघा. हा सरळ जातो रस्ता धबधब्याजवळ. सो आपल्याला हेच फॉलो करत करत ना जायचं आहे धबधब्याजवळ. आणि बघा पाणी कसं ओव्हरफ्लो होतं आहे बघा, दिसतंय. इथे थोडाफार खोल आहे, जास्त नाही आहे. एक साधारण 4-1 फूट असेल, 3-4 फूट. बट पाणीतून ओव्हरफ्लो होतो आहे आणि ते बऱ्यापैकी खोल आहे इथे पण. सो एनिवेज चला, येतो आहे आवाज. आय थिंक ना धबधबा पुढेच आहे. आपण ना आपल्याला झाडी झुडपातून जायचं आहे चालत चालत. बघा झाडी बघा, फक्त पावसातून काय इथे वाट लागली असेल काय माहीत, पूर्ण झाडांनी भरलेलं असेल. एनिवेज चला, झाडी झुडपा बघा डेंजर आहे, काय सांगता येत नाही इथे. सो ह्या झाडी झुडपातून आपल्याला जायचं आहे धबधब्याजवळ. थोडं कठीण आहे बट एनिवेज चला. फायनली ना झाडी झुडपातून ना चालता चालताना नाकी नेऊ आले आणि धबधबा आला आहे. इतका मोठा नाही आहे बट असो. लोक इथे कपडे धुतात यार, थोडा ट्रॅव्हल करून आल्यावर ना लोक इथे कपडे धुतात काय शी यार. एनिवेज चला तुम्हाला धबधबा दाखवतो आधी. सो हा धबधबा आहे बट सध्या लोक कपडे धुत आहेत यार, काय बोलायचं राव यार. आपण एवढं झाडी झुडपातून उन्हातून ना चालत चालत आलो आणि तिथून पाहतो तर काय लोक कपडे धुत आहेत. काय बोलायचं राव यार, काय बोलायचं. पण वेट, कारण की ना वॉटरफॉल पुढे आहे, तो दिसतोय. वॉटरफॉल तो नव्हता, वॉटरफॉल पुढे आहे. आणि पावसाळ्यातून ना हे पूर्ण भरतं, कारण की ना इथे लोकल्स इकडचे, हे पूर्ण भरत असेल पावसाळ्यातून. सो खूप डेंजर असेल पावसाळ्यातून तर. पण चला, आपण अर्ली मान्सून आलो आहे, मेला आलो आहे, मेच्या एंडिंगला. तर आपल्याला हे डोंगर हे दगडा पार करून जायचं आहे त्या वॉटरफॉलजवळ. सो गाईस थोडं ना रिस्की वाटतंय बिकॉज ना नको जाऊया ना, बिकॉज थोडं रिस्की वाटतं कारण दगडं ना खूप जास्त आहेत आणि वाट सांगता येत नाही चांगली आहे की नाही. आणि परत तिथे वॉटरफॉल खाली पण काय माहीत नाही, खोल असेल काय असेल, नो आयडिया. सो आम्ही तुम्हाला रेकमेंड नाही करत पावसाळ्यातून या. आलात तर इथपर्यंत या, इथे एन्जॉय करा आणि इथून परत घरी जा, सेफ राहा. चला मग, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि पावसाळ्यात ना फक्त इमॅजिन करा की कसा व्ह्यू असेल. आणि झाड बघा, भलं मोठं झाड आहे, कसं झाड आहे मला कमेंट करून नक्की सांगा. जर इथे येत आहेत किंवा कुठेही जात आहेत धबधब्याजवळ तर हे अवॉइड करा प्लीज. आणि निसर्ग असा खराब करू नका, कारण की हे 3 महिने असतात तुम्ही एन्जॉय करतात आणि 3 महिन्यात असं काही काम करू नका जेणेकरून एक डाग लागेल. सो प्लीज हे अवॉइड करा. हे ड्रिंक्स असतील किंवा काही असेल, पार्टी असतील धबधब्याजवळ, सो प्लीज अवॉइड करा. आणि आम्ही पण पुढे जात नाही आहे कारण की पुढे खूप रिस्की आहे. सो सांगता येत नाही आहे.